नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 11 ऑक्टोबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे ग्रीन हायड्रोजन उत्पादनासाठी पायलट डेमॉन्स्ट्रेशन प्रकल्पासाठी सहमतीचा करार म्हणजेच MOU कोणामध्ये झाला. तर हा जो करार आहे तो झाला आहे PEDA, पंजाब एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच पंजाब राज्यातील नूतनीकरणीय ऊर्जा विभाग, आणि IISC इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर, जे ऊर्जा संशोधन आणि तंत्रज्ञानात अग्रगण्य संस्था आहे. हा करार झाला आहे 7 ऑक्टोबर 2025 रोजी. याचा उद्देश काय आहे तर संयुक्तपणे ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्प राबवणे. यासाठी जो स्रोत वापरला गेला तो आहे ॲग्रिकल्चरल रेसिड्यू, म्हणजे शेतातील जे पीक अवशेष आहे, विशेषतः तांदळाचे जे तुडतुडे आहे त्याचा वापर यामध्ये केला गेला आहे. या प्रकल्पाचे उद्देश काय आहे तर शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्न स्रोत उपलब्ध करून देणे, तुडतुडे जाळण्यामुळे होणारे प्रदूषण मेनली एअर पोल्युशन कमी करणे, आणि या प्रकल्पाशी संबंधित व्यक्ती आहेत निलिमा, ज्या की PADAच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, प्रोफेसर S दासप्पा, IISCच्या इंटरडिसिप्लिनरी सेंटर फॉर एनर्जी रिसर्चचे सदस्य आहेत, आणि अमन अरोरा, जे की पंजाबचे नवीन आणि नूतनीकरणीय ऊर्जा मंत्री आहेत. आता सुरुवात करूया आपल्या टॉप 10 महत्त्वाच्या प्रश्नांना. तर आजचा पहिला प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या म्हणजेच ISAच्या 8व्या अधिवेशनाचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय B, भारत. भारत 27 ते 30 ऑक्टोबर 2025 दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या 8व्या अधिवेशनाचे यजमानपद भूषवणार आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ही एक आंतरशासकीय करारावर आधारित संस्था आहे, जी भारत आणि फ्रान्स यांनी 2015 मध्ये पॅरिस येथे झालेल्या COP21 दरम्यान स्थापन केली. या संस्थेचे मुख्यालय आहे गुरुग्राम, हरियाणा येथे. दुसरा प्रश्न आहे सरदार ॲट साइन 150 एकता मार्च या मोहिमेचा शुभारंभ कोणी केला. याचं योग्य उत्तर आहे पर्याय B, गुलाबचंद कटारिया. पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त चंदीगड येथे सरदार ॲट साइन 150 एकता मार्च या मोहिमेचा शुभारंभ केला. ही मोहीम 6 डिसेंबरपर्यंत चालणार असून देशभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या मोहिमेत सर्जनशील स्पर्धा आणि जनजागृती अभियानांचा समावेश असून युवकांमध्ये एकता, देशभक्ती आणि राष्ट्रनिर्माणाचे मूल्य दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे. पुढला प्रश्न आहे जगातील पहिली थेट पाण्याखालील मुलाखत कोणत्या देशाने आयोजित केली. तर ही जी मुलाखत आहे ती आयोजित केली पलाऊ या देशाने. पर्याय B हे तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. प्रशांत महासागरातील बेट राष्ट्र पलाऊ यांनी महासागर संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी जगातील पहिल्या थेट पाण्याखालील मुलाखतीचे आयोजन केले. ही अद्वितीय पाण्याखालील संवाद प्रक्रिया लायफाय टॉकिंग मास्क या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शक्य झाली, जे पाण्याखाली प्रकाशाच्या माध्यमातून आवाज प्रसारित करते. 340 बेटांचा समूह असलेले पलाऊ द्वीप समूह वाढत्या समुद्र सपाटीमुळे अत्यंत संवेदनशील आणि धोक्याच्या स्थितीत आहे. प्रश्न चौथा पर्यटन सुरक्षा आणि अनुभव सुधारण्यासाठी विशेष पर्यटन पोलीस युनिट्स कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय C, तेलंगणा. तेलंगणाने राज्यातील पर्यटकांच्या सुरक्षिततेत वाढ आणि पर्यटन अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी विशेष पर्यटन पोलीस युनिट सुरू केले आहेत. पहिल्या तुकडीतील 80 कर्मचाऱ्यांसाठी आठवडाभराचे प्रशिक्षण कार्यक्रम हैदराबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट येथे सुरू करण्यात आला आहे. पाचवा प्रश्न आहे दिवाळीला राज्य सुट्टी घोषित करणारे अमेरिकेतील तिसरे राज्य कोणते आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय B, कॅलिफोर्निया.
कॅलिफोर्निया राज्याने दिवाळीला अधिकृत राज्य सुट्टी म्हणून घोषित केले असून असे करणारे ते पेनसिल्व्हेनिया आणि कनेक्टिकट नंतरचे अमेरिकेतील तिसरे राज्य ठरले आहे. दिवाळी, ज्याला प्रकाशाचा उत्सव म्हटले जाते, हा अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगुलपणाचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवतो. हा सण हिंदू, शीख, जैन आणि इतर समुदायांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 6वा प्रश्न आहे, उत्तर प्रदेशात औषध निरीक्षकांना कोणत्या बाबतीत तपासणी करण्यास बंधनकारक केले आहे? तर प्रश्न 6व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, औषध आणि सिरप तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांची तपासणी. उत्तर प्रदेश सरकारने औषध आणि सिरप तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक पदार्थांची गुणवत्ता नियंत्रण सुनिश्चित करण्यासाठी औषध निरीक्षकांना तपासणी करण्यास बंधनकारक केले आहे. राज्य सरकारने निरीक्षकांना दुर्वापर किंवा बनावट औषधे तयार करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध FIR नोंदवण्याचे अधिकार दिले आहेत. ही नवीन उपाययोजना असुरक्षित आणि बनावट औषधांच्या विक्रीवर प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने राबवली जात आहे. 7वा प्रश्न आहे, श्री काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरमुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला किती लाभ झाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, 1.25 लाख कोटी. डिसेंबर 2021 मध्ये उद्घाटन झाल्यानंतर श्री काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरने उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भटकंतीदारांच्या आगमनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला 1.25 लाख कोटींचा फायदा झाला असून स्थानिक व्यापारी, दुकानदार, नावकरी, पुरोहित, रस्त्यावरील विक्रेते आणि हॉटेल व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली आहे. प्रश्न 8वा, सक्षम प्रणालीच्या विकासात भारतीय सैन्याला कोणत्या संस्थेने सहकार्य केले आहे? तर जी सक्षम प्रणाली आहे त्याच्या विकासात BEL म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संस्थेने सहकार्य केले आहे. भारतीय सैन्याने सक्षम नावाची स्वदेशी काउंटर अनमॅन्ड एरियल सिस्टीम ग्रिड सुरू केली आहे, जी शत्रूच्या ड्रोनचा रिअल टाईममध्ये शोध घेणे, त्यांचा मागोवा घेणे, ओळख पटविणे आणि त्यांना निष्प्रभ करणे यासाठी तयार करण्यात आली आहे. सक्षम म्हणजे सिच्युएशनल अवेअरनेस फॉर कायनेटिक सॉफ्ट अँड हार्ड किल्स असिस्ट मॅनेजमेंट, ज्यामुळे सैन्याच्या हवाई क्षेत्र नियंत्रण क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. ही प्रणाली भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजेच BEL यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. प्रश्न 9वा आहे, भारताचे ही मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, वरिंदर सिंग घुमन. पंजाबी अभिनेते आणि व्यावसायिक बॉडी बिल्डर वरिंदर सिंग घुमन यांचे वयाच्या 41व्या वर्षी अमृतसरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. घुमन हे त्यांच्या प्रचंड शरीरयष्टी आणि शिस्तबद्ध शाकाहारी जीवनशैलीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी चित्रपटसृष्टी आणि बॉडी बिल्डिंग या दोन्ही क्षेत्रात लोकप्रियता मिळवली होती. त्यांनी 2009 साली प्रतिष्ठित मिस्टर इंडिया हा किताब जिंकला होता आणि मिस्टर आशिया स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला होता. त्यांना अनेकदा भारताचे ही मॅन असेही संबोधले जात होते. आजचा शेवटचा प्रश्न आहे, विकसित भारत स्ट्रॅटेजी रूम VBSR कुठे स्थापन करण्यात आली आहे? तर जी विकसित भारत स्ट्रॅटेजी रूम आहे ही स्थापन करण्यात आली आहे मसुरी येथे. म्हणजे 10व्या प्रश्नाचं पर्याय सी हे योग्य उत्तर आहे. नीती आयोगाने लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी मसुरी यांच्या सहकार्याने विकसित भारत स्ट्रॅटेजी रूमचे उद्घाटन केले आहे. VBSR हे एक गतिशील प्रशासकीय केंद्र म्हणून तयार करण्यात आले आहे, ज्याचा उद्देश भारताच्या भावी प्रशासकांमध्ये विश्लेषणात्मक विचार, नवोन्मेष आणि डेटा आधारित निर्णय क्षमतेला प्रोत्साहन देणे असा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता आहे तुमच्यासाठीचा खास प्रश्न, जगातील सर्वोच्च विद्यापीठ म्हणून कोणत्या विद्यापीठाने आपले स्थान कायम ठेवले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.